शांती. आज आहे 13/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुमचा रुहानी योग आहे एव्हर प्युअर, अर्थात सदैव पावन बनण्यासाठी. कारण तुम्ही पवित्रतेच्या सागरासोबत योग लावता, पवित्र दुनिया स्थापन करता. प्रश्न आहे, निश्चय बुद्धी मुलांना सर्वात पहिला कोणता निश्चय पक्का असला पाहिजे? त्या निश्चयाची लक्षणे काय असतील? उत्तर आहे, सर्वात आधी हा पक्का निश्चय पाहिजे की आपण एका पित्याची मुले आहोत. पित्याद्वारे आम्हाला दैवी स्वराज्य मिळत आहे. निश्चय झाला तर लगेच बुद्धीमध्ये येईल की आपण जी भक्ती केली आहे ती आता पूर्ण झाली. आता स्वयं भगवान आम्हाला मिळाले आहेत. निश्चय बुद्धी मुलेच वारसदार बनतात. गीत आहे, ओ दूर के मुसाफिर. ओम शांती. बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत, दूरचे मुसाफिर तर सर्वच आहेत. सर्व आत्मे दूर ते दूर परमधामचे राहणारे आहेत. हे देखील शास्त्रांमध्ये आहे. आत्मा दूर राहते जिथे सूर्य आणि चंद्राचा प्रकाश असत नाही. मूल वतन आणि सूक्ष्म वतनमध्ये कोणता ड्रामा नाहीये. ड्रामा या स्थूल वतनाचा आहे, ज्यालाच मनुष्य सृष्टी म्हटले जाते. मूल वतन आणि सूक्ष्म वतनमध्ये काही 84 जन्मांचे चक्र नाहीये. चक्र मनुष्य सृष्टीमध्ये दाखवले जाते. मनुष्य सृष्टी काय चीज आहे? मनुष्य कशाचा बनलेला आहे? मनुष्यांमध्ये एक तर आत्मा आहे, दुसरे शरीर आहे. 5 तत्वांचा पुतळा बनतो. त्यामध्ये आत्मा प्रवेश करून पाठ बजावते. तर दूरचे वासी तर सर्वच आहेत. परंतु तुम्ही निश्चय करता, मनुष्यामध्ये निश्चय नाहीये. बाबांनी समजावून सांगितले आहे, मला दूर देशाचा राहणारा म्हणतात, परंतु तुम्हा सर्व आत्म्यांचे निवासस्थान एक आहे. त्या अर्थात दुनियेमधील नाटकामध्ये जे पाठ बजावतात त्यांचे तर प्रत्येकाचे आपापले घर असते ना, तिथून येऊन पाठ बजावतात. इथे तुम्ही मुले समजता, आपण सर्व एकाच पित्याची मुले आहोत. एकाच घरात परमधाममध्ये राहणारी आहोत. ते आहे ब्रह्मतत्व, हे आहे आकाश तत्व. इथे पाठ बजावतात. दिवस आणि रात्र होते म्हणून सूर्य चंद्र सुद्धा आहेत. मूल वतनमध्ये तर दिवस रात्र नसते. हे सूर्य चंद्र काही देवता नाही आहेत. ते तर मांडपाला अर्थात सृष्टीला प्रकाश देणारे दिवे आहेत. दिवसा सूर्य प्रकाश देतो, रात्री चंद्राचा प्रकाश असतो. आता सर्व मनुष्य मुक्तिधामला जाऊ इच्छितात. जाणतात भगवान वरती राहतात. भगवंताची आठवण सुद्धा करतात. हे परमपिता परमात्मा. तर बुद्धी वरती जाते. आत्मा समजते, परंतु अज्ञान पसरलेले आहे. हे सुद्धा जाणतात की आपण इथले राहणारे नाही आहोत. आपले पिता ते आहेत. मुखाद्वारे ओ गॉड फादर म्हणतात देखील. मग म्हणतात सर्व फादर आहेत. गॉड सर्वव्यापी आहे. मुलांना समजावून सांगितले आहे, सगळेच फादर तर नाहीत. सर्व आत्मे आपसामध्ये ब्रदर्स आहेत. हे न जाणल्या कारणाने भांडण तंटे करत राहतात. तुम्ही आत्मे ब्रदर्स आहात. एका पित्याची संतान बनले आहात. निश्चय बुद्धी देखील नंबरवार आहेत. लौकिक संबंधामध्ये निश्चय असतोच की पित्याकडून वारसा प्राप्त करायचा आहे. इथे माया बाबांपासून वेळोवेळी तोंड फिरवून टाकते. सर्व शक्तिमान बाबांचे बनता तर माया सुद्धा सर्वशक्तिमान होऊन लढते. 5 विकारांवर विजय प्राप्त करण्याचे युद्ध आहे. युद्ध तर प्रसिद्ध आहे. बाकी शास्त्रांमध्ये जे कौरव पांडव दाखवले आहेत तशी काही गोष्टच नाही आहे. हे रावणासोबतचे युद्ध खूप जबरदस्त आहे. आपण इच्छितो की बाबांच्या आठवणीमध्ये राहून आपण संपूर्ण बनावे.
आत्मा प्युअर बनावी. योगाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही आहे. इतर जे काही योग शिकतात ते काही प्युरिटीसाठी नाही आहेत. ते तर सर्व स्थूल योग आहेत, अल्पकाळासाठी. आणि हा रुहानी योग आहे एव्हर प्युअर होण्यासाठी. पवित्रतेच्या सागराशी आपण योग लावल्याने पवित्र बनतो. बाबा म्हणतात, या योग अग्नीद्वारे तुमची जन्मजन्मांतरीची पापे भस्म होतात. बुद्धी देखील म्हणते, ही पतित दुनिया आहे. कोणालाही विचारा, हे सतयुग आहे की कलयुग, तर याला कोणीही सतयुग म्हणणार नाही. सतयुग तर नवीन दुनिया होती, त्याला गोल्डन एज, याला आयरन एज म्हटले जाते. जुन्या दुनियेला कलयुग आणि नवीन दुनियेला सतयुग म्हटले जाते. असे म्हणू शकत नाही की आता सतयुगसुद्धा आहे तर कलयुगसुद्धा आहे. नाही, नरकवासी म्हणजे नरकवासी. जुन्या दुनियेला पतित, नवीन दुनियेला पावन म्हणणार. मनुष्यांना समजावून सांगितले जाते. जनावरे थोडेच म्हणतील पतित पावन या. कोणालाही विचारा तर म्हणतील हा नरक आहे. भारतच नवीन दुनिया स्वर्ग होता, भारतच जुनी दुनिया नरक आहे. भारतावरच जोर देत राहा. बाकीचे सगळे तर मधल्या काळात येतात, त्यांच्याशी आपला संबंध नाही. आपला धर्मच वेगळा आहे, जो आता प्रायः लोप झाला आहे. आता तुम्ही निश्चयबुद्धी बनले आहात. जाणता आपण एका पित्याची मुले आहोत. पित्याद्वारे आम्हाला स्वराज्य मिळते. पहिला तर हा पक्का निश्चय पाहिजे. ज्ञान ऐकतात ते तर ठीक आहे, प्रजा बनते. बाकी आपण बेहद पित्याची मुले आहोत, हा निश्चय झाला पाहिजे. समजतील आपण भक्ती केली आहे भगवंताला भेटण्यासाठी. आता भक्ती पूर्ण होते. आता भगवान स्वतः येऊन भेटले आहेत. त्यांच्याकडून सूर्यवंशी स्वराज्यपद मिळते. आपण इतके उच्च पद प्राप्त करतो. ज्याप्रमाणे श्रीमंत लोक मुलाला दत्तक घेतात ना, ते तर एक मुलगा घेतात. इथे तर बेहदच्या पित्याला अनेक मुले पाहिजेत. बाबा म्हणतात, जो माझी संतान बनेल त्याला स्वर्गाचा वारसा मिळेल. जे माझे बनत नाहीत ते वारसा घेऊ शकत नाहीत. श्रीमतावरच चालत नाहीत. ज्यांना निश्चय होतो ते तर म्हणतात, बाबा तुम्ही पुन्हा आले आहात, बस आम्ही तर तुमचा हातच सोडणार नाही. बाबा मुलांना समजावून सांगतात. मुले मग दुसऱ्यांना समजावून सांगतात की आम्ही पारलौकिक पित्याची मुले बनलो आहोत. त्यांच्या श्रीमतावर आम्ही चालतो. आम्हाला परमपिता परमात्मा शिकवतात. इतके सर्व बीके बनले आहेत तर जरूर निश्चय आहे. तर आपण देखील का बनू नये? लिहून पाठवावे की आम्ही तुमचे बनलो आहोत. बाबा म्हणतील, मी काही दूर थोडेच आहे. मी तर इथेच बसलो आहे, उपस्थित आहे. इथे प्रॅक्टिकलमध्ये अर्थात प्रत्यक्षात बसलो आहे. ज्याप्रमाणे प्रेसिडेंटसाठी म्हणतील की या सृष्टीवर उपस्थित आहे, तर याचा अर्थ असा नाही की प्रेसिडेंट सर्वव्यापी आहे. असे परमपिता परमात्मा, ज्यांना सुखकर्ता दुःखहर्ता म्हटले जाते, ते सर्वव्यापी असू शकत नाहीत. त्यांच्या उपस्थितीमध्ये मनुष्य इतके दुःखी कसे होऊ शकतात? जेव्हा की बाबांच्या गैरहजेरीमध्ये अर्थात स्वर्गामध्ये देखील कोणी दुःखी असत नाही. बाबांनी मुलांसाठी घरटे बनवले आहे. ज्याप्रमाणे चिमणी पिल्लांसाठी घरटे बनवते, तर बाबा देखील तुमच्यासाठी तुमच्याद्वारे आखेरा अर्थात घरटे बनवतात. तुम्हालाच राहण्यासाठी स्वर्गाचे घरटे बनवत आहेत. बाबा म्हणतात, तुम्ही माझ्या मतावर चालाल तर स्वर्गामध्ये राज्य कराल. जर पूर्ण निश्चय असेल तर लगेच पकडावे. असे देखील नाही की इथेच बसून राहायचे आहे. घरदार तर सोडायचेच नाहीये. ते तर घरदार सोडतात. गुरुला भगवान समजतात. ते काही जिवंतपणी मरत नाहीत.
तुम्हाला तर जिवंतपणी मरून मग सतयुगामध्ये जगायचे आहे. तुम्ही बाबांकडून बेहदचा वारसा घेता. जर निश्चय झाला की बेहदचे बाबा शिकवत आहेत, 21 जन्मांचा वारसा देत आहेत, तर मग त्यांच्या श्रीमतावर चालावे लागेल. संतान बनलात तर बाबा डायरेक्शन देतील. पहिले तर 1 आठवडा भट्टीमध्ये बसा. तुम्हाला रोज ज्ञान मिळत राहील. सर्वांनाच काही एकसारखे समजते असे नाही. प्रत्येकजण आपल्या पुरुषार्थानुसार आणि भाग्यानुसार प्राप्त करतात. हे फक्त पुरुषार्थ आणि भाग्यावरच आधारित आहे. समजून येते की भाग्यामध्ये काय आहे. कोणते पद प्राप्त करतील. बाबांचे बनून मग गृहस्थ व्यवहारामध्ये देखील राहायचे आहे. अच्छा, गृहस्थ व्यवहार नसेल तर जाऊन आंधळ्यांची काठी बना. सत्यनारायणाची कथा ऐकविण्यासाठी जरूर जायचे आहे. आता पहा, प्रेम मुलगी सेवेवर गेली आहे. ज्यांनी निमंत्रण दिले त्यांनी भव्य स्वागत केले. अनेकांची भेट घालून दिली. प्रभावित झाले. परंतु बाबा म्हणतात, एकही निश्चयबुद्धी नाही आहे की यांना बेहदचे पिता शिकवतात, ज्यांच्याद्वारे 21 जन्मांचा वारसा मिळतो. प्रभावित होतात, परंतु असा थोडाच निश्चय होतो की खरोखर ज्ञानाचे सागर बाबा शिकवत आहेत. एवढे मात्र म्हणतील की खूप चांगले आहे, परंतु जसे बाहेर गेले आणि मग खल्लास. कोणी विरळेच पुरुषार्थ करतील. भले आपसामध्ये सत्संग करतील, परंतु जे करतात ते सुद्धा निश्चय बुद्धी नाहीत. हाफ कास्ट म्हटले जाते. निश्चय आणि संशय. आता म्हणतील बाबा शिकवतात आणि आता म्हणतील की हे कसे होऊ शकते. पवित्र बनणे चांगले आहे, परंतु पवित्रतेमध्ये राहणे फार कठीण आहे. पहिला तर निश्चय पाहिजे. गदगद होऊन लिहावे. ज्याप्रमाणे बंधनवाल्या गोपिका पत्र लिहितात तसे बंधनात नसलेले लिहितात थोडेच. बाबा लिहितात की एकालाही निश्चयबुद्धी बनवलेले नाही आहे. साधारण प्रजा बनवली आहे, वारस बनवलेले नाहीत. एकही निश्चयबुद्धी बनलेला नाही आहे. निश्चयबुद्धीवालेच वारसदार बनतात. कोणी भले निश्चयबुद्धी आहेत, परंतु ज्ञान धारण करत नाहीत, तर त्याच घराण्यामध्ये जाऊन दासदासी बनतात. पुढे जाऊन ॲक्युरेट साक्षात्कार होईल. समजेल सुद्धा की आपण कोणत्या नंबरचे दासदासी बनणार. मग खूप पश्चाताप करतील. आपण तर श्रीमतावर चाललो नाही, तेव्हाच तर अशी हालत झाली. तरी देखील प्रत्येक परिस्थितीमध्ये म्हणणार ड्रामा. यांचा ड्रामामध्ये असाच कल्पकल्पांतरीचा पार्ट आहे. साक्षात्कार होणारच आहे. अखेरीस रिझल्ट निघणार आहे. मग म्हणतील भावी. आमच्या भाग्यामध्ये हेच होते. तुमच्या शिक्षणाचा रिझल्ट येईल. हे तर खूप जबरदस्त स्कूल आहे. शिकवणारे एकच आहेत. शिक्षण एकच आहे. परीक्षा देखील एकच आहे. टीचर जाणतात हा स्टुडंट कसा आहे. सर्वजण पुढे सरकत राहतात. जसजसे पुढे जाल तसतसे तुम्हाला खूप काही माहीत होईल. वेळोवेळी तुम्ही ध्यानामध्ये जाल. ज्याप्रमाणे सुरुवातीला जात होते, तुम्ही देखील समजून घेत राहता. बाबा सुद्धा समजावून सांगत राहतात. तुम्ही गफलत करता. श्रीमतावर चालत नाही. अशी चालता चालता सवय लागते. भले तुम्ही विचारा, शिवबाबा आम्ही तुमच्या श्रीमतावर चालतो का. बाबा सांगतील, तू चालत नाहीस म्हणून तुझे नशीब असे दिसून येते. समजून येते आता दशा खराब आहे, अर्थात स्थिती वाईट आहे. पुढे चालून सुधारणा होऊ शकते. कोणी थोडेसे काम विकाराच्या नशेमध्ये जातात. भारत पावन होता, श्रेष्ठाचारी होता. जो आता भ्रष्टाचारी आहे त्या श्रेष्ठ देवतांची महिमा तर आहे ना. बाबा म्हणतात हा आहेच आसुरी संप्रदाय. मी आलो आहे दैवी संप्रदाय स्थापन करण्यासाठी. हा देवी देवता धर्म आहे उच्च ते उच्च. बाबाच पतित पावन आहेत.
परंतु मनुष्य काहीच समजत नाहीत. जे कोणी धर्म स्थापन करण्यासाठी येतात पवित्र जरूर बनतात. प्रत्येक गोष्टीमध्ये चांगले आणि वाईट असतेच. कमनशिबी आणि चांगले नशीबवाले आहेत. आता हे रावण राज्य नष्ट होणार आहे. या रावणाच्या नगरीला आग लागणार आहे. तुम्ही रामाच्या सेनेमध्ये बसले आहात. जे या धर्माचे असतील ते समजत जातील. नंबरवार समजतात. कोणाला जनकाप्रमाणे एकच बाण लागल्याने समर्पण होतात. ते कोणताही बहाणा करणार नाहीत. यामध्ये बहाणेबाजी चालत नाही. परंतु मायेची वादळे देखील खूप येतात. आपल्या घराण्यालाच विसरून जातात की आपण ईश्वरीय संतान आहोत. तर मुलांना अतिशय मधुर बनायचे आहे. काम विकाराचा जरासुद्धा नशा असता कामा नये. काम विकार खूप मोठा शत्रू आहे. ही सर्वात मोठी भारी परीक्षा आहे. बाबा म्हणतात, मुलांनो, एकत्र राहून पवित्र बनून दाखवा. बाबा मुलांच्या अवस्थेला जाणतात. निश्चय बुद्धिवाले बाबांना आपला समाचार देतील की बाबा, मी तुमची आठवण करतो, तुमची ही सेवा करतो. सेवेचा समाचार लिहाल तेव्हा विश्वास ठेवेन. सेवेचा पुरावा दाखवावा तेव्हा बाबा समजतील. याच्यामध्ये चांगली उम्मीद दिसून येते. आणि हे सुद्धा समजले पाहिजे की बाबा एकटे आहेत. आपण मुले अनेक आहोत असे नाही. बाबांना रोज रोज रिस्पॉन्स द्यावा लागेल नाही. बाबा आहेतच गरीब निवाज. दान गरीबाला दिले जाते. हा भारतखंड गरीब आहे. भारतच श्रीमंतापासून गरीब बनला आहे. हे कोणालाच समजत नाही. हा भारतच अविनाशी खंड आहे जिथे भगवान अवतार घेतात. भारत सोन्याची चिडिया होता, अर्थात सर्व सुखांचा भंडार होता. ज्या सुखधाममध्ये जाण्यासाठी आपण सर्व पुरुषार्थ करत आहोत. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, कोणताही बहाणा न करता बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे. सेवेचा पुरावा द्यायचा आहे. आपण ईश्वरीय संतान आहोत. आपले उच्च ते उच्च घराणे आहे हे विसरायचे नाही. निश्चय बुद्धी बनायचे आहे आणि बनवायचे आहे. आजचे वरदान आहे, श्रेष्ठ स्वमानाच्या सीटवर राहून सर्वांना सन्मान देणारे सर्वाचे माननीय भव. श्रेष्ठ स्वमानाच्या सीटवर राहून सर्वांना सन्मान देणारे सर्वाचे माननीय भव. स्पष्टीकरण आहे, सदैव आपल्या श्रेष्ठ स्वमानामध्ये स्थित राहून निर्माण बनून सर्वांना सन्मान देत जा. तर हे देणेच घेणे बनेल. सन्मान देणे अर्थात त्या आत्म्याला उमंग उत्साहामध्ये आणून पुढे करणे. नेहमी स्वमानामध्ये राहिल्याने सर्व प्राप्त्या स्वतःच होतील. स्वमानामुळे विश्व सन्मान देईल आणि सर्वांद्वारे श्रेष्ठ मान प्राप्त होण्याचे पात्र माननीय बनाल. स्लोगन आहे, जो सर्वांना रिगार्ड देतो त्याचे रेकॉर्ड आपोआप ठीक होते. जो सर्वांना रिगार्ड देतो त्याचे रेकॉर्ड आपोआप ठीक होते. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.